नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. नमस्कार. मी समाधान महाजन, तिरंगा मॅथ्स अकॅडमी आपल्या नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल आपण जवळजवळ या ठिकाणी संपूर्ण आपला बेसिकली भाग आपण संपूर्णपणे या ठिकाणी परिपूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. जसं की आपण साधारणतः बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल, पॉईंटचा भागाकार, पॉईंटचा गुणाकार, सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न केलेला असेल. जर आपण अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, प्रत्येकाने ते व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि नंतर बेसिक पाहिल्यानंतर इथून आपण सुरुवात करा. गणिताला खऱ्या अर्थाने आपण आज सुरुवात करण्यात येते म्हणजे संख्याके प्रकार या प्रकरणापासून. आपण या प्रकरणामध्ये मुख्यतः आपण जे आपल्याला माहिती आहे साधारणतः 1 2 3 4 5 जे 9 पर्यंत जे अंक आहे आणि त्याच्यात एक सुरुवातीला 0, या सर्व अंकांपासून एखादी पूर्ण संख्या तयार होते आणि या सगळ्या संख्यांमधला आपण आज अभ्यास करणार आहे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की जे काही अंक आहे, ज्या प्रकारे समाजामध्ये एखादी गोष्ट डिवाइड केलेली गेली असते त्याच प्रकारे संख्या सुद्धा वेगवेगळ्या नावाने डिवाइड केल्या गेलेल्या आहे. म्हणजे कुठल्या संख्यांना आपण कुठल्या नावाने संबोधतो किंवा कुठल्या संख्यांना आपण काय म्हणतो, जसं की आपण कानावर कदाचित ऐकलेलं असेल. नैसर्गिक संख्या ज्याला मराठीत म्हणतो आपण, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, असे अनेक परिमेय, अपरिमेय, या सगळ्या गोष्टींना कुणाला परिमेय, कुणाला अपरिमेय, कुठली भाज्य, कुठली अभाज्य, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी प्रॉपरली समजून घेणार आहे. आपण सगळ्या गोष्टी हिंदीमध्ये समजणार आहे, यातल्या यात आपण मराठीमध्ये सुद्धा आपण त्या गोष्टी समजून घेणार आहे. म्हणून महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा SSC GD BSF ट्रेडमॅन या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरणारा असा व्हिडिओ ठरणार आहे. आणि आपण शेवटपर्यंत पहा, 100% आपल्याला हा भाग आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजणार आहे. आपण फक्त हे समजणार नाही की याला पूर्ण संख्या म्हणता, याला अभाज्य संख्या म्हणता. आपण हे सुद्धा समजणार आहे की याची गरज का भासली, कशा पद्धतीने तयार केली गेली, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलने या ठिकाणी समजणार आहे. चला तर आपण सुरुवातीला समजू या ठिकाणी प्राकृत संख्या म्हणजे प्राकृत संख्या, याला आपण मराठीमध्ये म्हणतो नैसर्गिक संख्या. लक्षात घ्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या निसर्गापासून साधारणतः आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा मुख्यतः वापर करतो, निसर्गापासून निर्मित असणाऱ्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या अशी म्हणतो. आता नैसर्गिक संख्या म्हणजे कुणाला नेमका लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी व्याख्या म्हटली गेलेली आहे की गिनती की संख्याओं को ही प्राकृत संख्या कहा जाता है. आता गिनती म्हणजे काय, याला गिनतीला आपण मराठीमध्ये मोज संख्या म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी संख्या मोजत असताना ज्या क्रमागत आपण ते बोलतो त्यालाच आपण त्या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणतात. आता मोजणे म्हणजे काय, समजा मी तुम्हाला या ठिकाणी एखादी गोष्ट दिली, समजा असं काहीतरी आहे आपल्याला, समजा हे मोजावं लागणार आहे, तर आपण असं मोजणार आहे का 1 3 5, आपण असं मोजणार आहे का 0 2 8 असं कुठेतरी नाही. आपण क्रमागत मोजणार आहे म्हणजे आपण मोज संख्या हिशोबाने मोजणार आहे. म्हणजे कसं 1 2 3 4 5 असं आपण अनंतपर्यंत या ठिकाणी मोजणार आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या कुठली मित्रांनो लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्येची सुरुवात होते एकापासून, जसं की 1 असेल, 2 3, बिलकुल क्रमागत 4 5 6 असे अनंतपर्यंत त्या ठिकाणी लक्षात घ्या. अनंतपर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांना आपण त्या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणतो. लक्षात ठेवा. आता नैसर्गिक संख्या म्हटल्यावर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शून्याने सुरुवात होणार नाही. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नैसर्गिक संख्ये सगळे अंक या ठिकाणी धन म्हणजे अधिक म्हणजे प्लस मध्येच येणारे. लक्षात ठेवा. जर एखाद्याने म्हटलं की समजा -2 ही नैसर्गिक म्हणजे प्राकृत संख्या आहे का, नाही. लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त धन म्हणजे अधिक मध्ये येणारीची संख्या आपण नैसर्गिक संख्या आणि त्याला हिंदीमध्ये प्राकृत संख्या असे म्हणू. लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य झालं की प्राकृत म्हणजे नैसर्गिक संख्या कुठल्याही प्रकारे मायनस म्हणजे ऋणमध्ये येत नाही, नेहमी ती प्लसमध्ये राहते. लक्षात ठेवा. जर या ठिकाणी बोललो मी 500 ही संख्या प्राकृत म्हणजे नैसर्गिक आहे का, बिलकुल आहे. परंतु -500 जर का बोललं असेल तर आहे का, नाही. लक्षात ठेवा. कारण का, ती मायनसमध्ये आलेली. लक्षात ठेवा. म्हणजे याची व्याख्या कशी तयार झाली, गिनती की संख्याओं को ही प्राकृत संख्या कहा जाता है. लक्षात ठेवा. याचा आपल्याला उदाहरण आता 1 2 3 4 अनंतपर्यंत सगळ्या काय आहेत, सगळे प्राकृत संख्या आहेत. यानंतर आपण पुढचा भाग समजून घ्या. या ठिकाणी पूर्ण संख्या. लक्षात घ्या. पूर्ण संख्या नेमकं का म्हटलं जातं, कसं म्हटलं जातं, काय गरज भासली, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजणार आहे. लक्षात घ्या. आता पूर्ण संख्या म्हटल्यावर लक्षात घ्या, पूर्ण संख्या कोणाला म्हणतो आपण. आपल्याला कळलेलं आहे की प्राकृत संख्येची सुरुवात होते एकापासून, 1 2 3 सगळे अनंतपर्यंत प्राकृत संख्या आहेतच. मग पूर्ण संख्या काय, लक्षात घ्या. हे पहा मित्रांनो, ज्या वेळेस या अंकांचा शोध लागला आणि एखादी संख्येला पूर्ण रूप कशा प्रकारे देता येणार म्हणून या ठिकाणी विचार केला गेला. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की 1 2 3 4 5 6 अशी अनंतपर्यंत संख्यांचा शोध लागला. आणि नंतर मग पूर्ण संख्या म्हणजे काय, या पूर्ण संख्येची सुरुवात झाली शून्यापासून. लक्षात ठेवा. सेम तोच प्रकारे फक्त पूर्ण संख्येची सुरुवात होती शून्यापासून. बरं असं का भासलं आणि पूर्ण संख्याची का गरज भासली. लक्षात घ्या मित्रांनो, हा शून्याशिवाय हा एक पूर्ण होत नाही. म्हणजे कसं हो, लक्षात ठेवा. या एकावर शून्य ठेवल्याशिवाय पूर्ण 10 होतो का, नाही. या 2वर शून्य ठेवल्याशिवाय पूर्ण आपण 20 बोलू शकतो का, म्हणजे या शून्याशिवाय एखादी संख्या पूर्ण स्वरूपात तयार होत नाही. म्हणून शून्यापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक संख्यांना आपण या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणू. म्हणजे काय, 0 1 2 3 4 6 असे अनंतपर्यंत सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. लक्षात ठेवा.
प्राकृत संख्येची सुरुवात एकापासून होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात होते शून्यापासून. लक्षात ठेवा, शून्यापासून. शून्य संख्या का लावली गेली आणि पूर्ण संख्याच का म्हटलं गेलं? कारण शून्य ठेवल्यामुळे 10 तयार झाला, शून्य ठेवल्यामुळे 20 तयार झाला, शून्य ठेवल्यामुळे या ठिकाणी 30 तयार झाला. म्हणजे यदि प्राकृत संख्याओं के साथ शून्य को भी सम्मिलित किया जाए तो वह पूर्ण संख्या कहलाती है. म्हणजे प्राकृत संख्यांच्या अगोदर जर शून्य आलेला असेल तर त्याला आपण पूर्ण संख्या म्हणू, आणि जर का प्राकृत संख्या 1 पासून सुरुवात झाली असेल त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणू. लक्षात ठेवा. बरं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही बेसिकली प्रश्न विचारले आहेत. कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत हा भाग सुद्धा आपण या ठिकाणी समजणार आहे. म्हणजे कशा प्रकारे लक्षात घ्या, जसं की या ठिकाणी एखादा प्रश्न दिलाय समजा की प्रथम 3 पूर्ण संख्याओं का योग क्या होगा. काय? प्रथम 3 पूर्ण संख्याओं का योग क्या होगा. मग आपण कसं करतो माहिती काय करा, चुकून आपण काय करतो, प्रथम 3 का बोचला 3 पर्यंत मग आपण काय म्हणतो 3 आणि 2 5 आणि 1 6 मध्ये 0 6. उत्तर आलं का 6? नाही, उत्तर आपलं चुकलेलं आहे. बरं, कशा रीतीने चुकलेलं आहे तो प्रश्नामध्ये काय बोललेला आहे की प्रथम 3 पूर्ण संख्याओं का योगफल क्या होगा. आता प्रथम 3 म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे पूर्ण संख्येमध्ये 0 सुद्धा पकडला जातो, म्हणून इथून गिनती करा 1 2 3. ह्या 3 प्रथम संख्यांचा आपल्याला तो योग विचारत त्या पद्धतीने 2 आणि 1 3 आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या बारीक बारीक गोष्टी लक्ष केंद्रित करा. आणि जर तो आपल्याला असं बोलला असता की प्रथम 3 तक पूर्ण संख्याओं का योगफल क्या होगा, तर 3 तक म्हणजे आपण 3 पर्यंत सगळ्यांची आपण बेरीज केली असती, परंतु तो बोललेला आपल्या की प्रथम 3 पूर्ण संख्याओं का योगफल क्या होगा. लक्षात ठेवा, तो जर बोलला आपल्याला त्या ठिकाणी की प्रथम 6 पूर्ण संख्याओं का योगफल क्या होगा, तर 5 पर्यंत बेरीज करा. जर तो बोलला प्रथम 7 पर्यंत पूर्ण संख्याओं का योग क्या होगा, तर आपण 6 पर्यंत बेरीज करा. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर पुढील भागामध्ये या ठिकाणी समजू. त्यानंतर आपण त्या ठिकाणी समजलेलं आहे की आपण नैसर्गिक संख्या म्हणजे प्राकृत संख्या कोणाला म्हणतो. लक्षात ठेवा, ज्या संख्येची सुरुवात 1 1 2 3 4 म्हणजे गिनती को संख्याओं को प्राकृत संख्या कहा जाता है. यानंतर आपण समजलेले पूर्ण संख्येची सुरुवात नेहमी शून्यापासून होते. 0 1 2 3 4 अशा अनंतपर्यंत ज्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. यानंतर महत्त्वाचा प्रकार आपण समजणारे पूर्णांक संख्या. लक्षात ठेवा, आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्याला पूर्ण असा तो अंक त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणणार. लक्षात ठेवा, पूर्णांक संख्येची व्याख्या अत्यंत सोपी मित्रांनो. लक्षात ठेवा, आता साधारणतः आपल्याला माहिती आहे आपण शाळेमध्ये एक संख्यारेषा शिकलेलो. लक्षात ठेवा, संख्यारेषा काय मित्रांनो. लक्षात ठेवा, इथे नेहमी 0 येतो. संख्यारेषा म्हणजे काय प्रॉपर समजून घ्या. लक्षात घ्या, संख्यारेषा म्हटल्यावर शून्यच्या तिकडे जर आपण विचार केला तर इकडे 1 2 3 4 5, आता इकडे चिन्ह म्हणजे धनमध्ये आहेत साहजिक. लक्षात ठेवा, आणि शून्यच्या मागे जर विचार केला आपण तर शून्यच्या मागे -1 येतो, -2 येतो, -3 येतो. ज्या प्रकारे एखादा शिल्की माणूस असतो त्याचप्रमाणे एखादा कर्जबाजारी सुद्धा असतो, म्हणजे तो आहे शिल्की आहे कर्जबाजारी. लक्षात ठेवा, साहजिकच आहे. म्हणजे या सगळ्या पूर्ण आहेत ज्याला आपण सहजपणे -2 -3 आपण बोलू शकतो. लक्षात ठेवा, म्हणजे कशा प्रकारे लक्षात ठेवा, म्हणजे 1 2 3 4 5 6 अनंतपर्यंत सगळं पूर्णांक संख्या आहेतच, परंतु इकडे 0 असेल, -1 -2 -3 या सगळ्या संख्या सुद्धा त्या ठिकाणी पूर्णांक संख्या आहेत. लक्षात घ्या. बरं, आता पूर्णांक संख्येची गरज का भासली. लक्षात ठेवा, पूर्णांक संख्यांची गरज का भासली आपण थोडक्यात समजून घेऊ. लक्षात घ्या, जर आपण एखाद्या व्यक्तीला आपण आपल्याकडचे पैसे दिले असतील, काय जर एखाद्या व्यक्तीला आपण आपल्याकडचे पैसे दिले असतील तर म्हणजे याचा अर्थ असा तयार झाला की आपण त्या ठिकाणी समजा आपण त्याला 5 रुपये दिले असतील, आपण +5 म्हणजे काय आपण त्याला दिलेले म्हणजे आपल्याकडचे एक्स्ट्रा पैसे आहेत. आणि जर आपण त्याच्याकडनं घेतले असेल म्हणजे आपण -5 मध्ये आहेत. या प्रकारे आपण ते लिहिण्याचा संदर्भ तयार झाला, म्हणून आपण या ठिकाणी मायनस आणि प्लस या फॉर्ममध्ये येणाऱ्या प्रत्येक संख्यांना आपण या ठिकाणी पूर्णांक संख्या म्हणतो. लक्षात ठेवा, मायनस आणि प्लस मध्ये उच्चारले येणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या. यानंतर आपण पुढचा भाग समजून घेऊ. लक्षात घ्या, आपण आतापर्यंत समजलेलो एक म्हणजे प्राकृत संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या ज्याला आपण म्हणतो. यानंतर आपण समजले पूर्ण संख्या ज्याला आपण म्हणतो. लक्षात ठेवा, आणि पूर्णांक संख्या. ज्या प्रकारे प्राकृत संख्या म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 2 3 4 पासून म्हणजे सगळे मोजे संख्यांना आपण त्या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणतो. लक्षात घ्या. यानंतर ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते म्हणजे 0 1 2 3 4 5 7 अशा अनंतपर्यंत आपण पूर्ण संख्या म्हणतो. आणि ज्या संख्या प्लस आणि मायनस म्हणजे ऋण आणि धनमध्ये येतात त्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. लक्षात ठेवा. यानंतर आपण एक महत्त्वाचा भाग समजणार आहे तो म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या. लक्षात घ्या, एकदम सोपा सरळ असा भाग आहे समसंख्या आणि विषम संख्या. मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण समसंख्या कोणाला म्हणू आणि विषम संख्या कोणाला म्हणू. लक्षात ठेवा, आता सम आणि विषम काय आहे, नावामध्ये सम आहे. सम म्हणजे समान असा भाग पडणारे भाग म्हणजे समभाग. लक्षात ठेवा, समसंख्या कोणाला म्हणू. लक्षात ठेवा मित्रांनो, जर एखादी संख्या दिलेली असेल, समजा काहीतरी संख्या या प्रकारे कितीही मोठी असू द्या, एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख करोड 10 करोड 10, कितीही मोठी संख्या असेल आणि जर त्या संख्येचा शेवटचा जो अंक असतो ना मित्रांनो, शेवटचा अंक, या अंकाला आपण म्हणतो इकाई अंक. काय म्हणतो आपण, इकाई अंक. म्हणजे याला मराठीमध्ये आपण एकक स्थान म्हणतो. लक्षात ठेवा, एखादी संख्याचं दिलेलं शेवटच्या घराला आपण इकाई अंक म्हणजे एकक स्थान म्हणतो. आपल्याला कदाचित माहिती असेल. लक्षात घ्या.
मग आपण समसंख्या कोणाला म्हणून लक्षात ठेवा, जर एखादी दिलेली संख्या असेल आणि त्या दिलेल्या संख्येचा एकाही अंक म्हणजे शेवटच्या अंकाचा स्थानी जर कधी या 5 अंकांपैकी कुठलाही अंक राहिला, लक्षात ठेवा सगळे सम अंक येते, या 5 अंकांपैकी कुठलाही अंक जर राहिला असेल तर ते संपूर्ण संख्या त्या ठिकाणी समसंख्या ठरते. म्हणजे कुठला कुठला अंक आहे साधारणतः आपल्याला माहिती 0, 2, 4, 6 आणि 8, बस एवढे 5 अंक. कुठले कुठले 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकांपैकी जर कुठलाही एक अंक असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण संख्या ती या ठिकाणी समसंख्या आपण म्हणू शकतो. मग आपण या 4 उदाहरणांपैकी आपण ओळखू कुठली समसंख्या. तत्पूर्वी आपण एक व्याख्या बघू. वह संख्या जिसके इकाई अंक के स्थान पर, वह संख्या जिसके इकाई अंक के स्थान पर 0, 2, 4, 6, 8 होतो वह समसंख्या कहलाती. लक्षात घ्या, या ठिकाणी सविस्तरपणे व्याख्या रहित आपण प्रश्न आहे उदाहरणार्थ सुद्धा नोट करा. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण उदाहरणार्थ म्हणून समजून घेऊ. आता आपल्याला माहिती दिलेल्या संख्येचा इकाई अंक म्हणजे कुठला आहे की शेवटच्या स्थानी असणारा अंकाला आपण इकाई अंक म्हणतो. हा इकाई अंक आहे, हा इकाई अंक आहे, इकडे हा इकाई अंक आहे आणि इकाई अंक आहे. आता आपण ओळखू या उदाहरणांमध्ये कुठली कुठली समसंख्या आहे. आपल्याला माहिती ज्या संख्येचा इकाई अंक शेवटच्या स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 पैकी यापैकी कुठला एक अंक जरी असला तर ती संख्या समसंख्या आपण म्हणू शकतो. या ठिकाणी 4 आहे म्हणजे ही संख्या समसंख्या आहे, 0 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. त्याचप्रमाणे इथे 3 आलेला आहे बघा. आता आपल्याला काय पाहिजे 0, 2, 4, 6 पाहिजे म्हणून ही समसंख्या नाही. लक्षात घ्या, इकडे समजून घ्या, इकडे 6 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला काय समजलं आहे की ज्या संख्येच्या एकाही अंकस्थानी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकांपैकी कुठलाही एक अंक जर राहिला त्या ठिकाणी तर संपूर्ण संख्या समसंख्या ठरते. यानंतर आपण समजून घेऊ पुढचा भाग विषम संख्या. लक्षात ठेवा, ज्या प्रकारे समसंख्या म्हणजे नावातच सम असा भाग होता त्या प्रकारे विषम संख्या म्हटल्यावर त्या नावातच सुद्धा विषम भाग आहे. विषम म्हणजे ऑड. लक्षात घ्या, ऑड नंबर. लक्षात ठेवा, आता विषम म्हणजे असा भिन्न असा भाग विषम संख्या कोणाला म्हणतो लक्षात ठेवा. पण आपल्याला माहिती इकाई अंक आपण कोणाला म्हणतो, शेवटचा अंकाला आपण इकाई अंक म्हणजे एकक स्थानचा अंक आपण म्हणतो. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे समसंख्या कोणाला म्हटलं गेलं की ज्या संख्येचा इकाई अंक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी कुठला एक अंक असेल त्याला आपण समसंख्या म्हटलो. त्याचप्रमाणे विषम संख्या आपण कुणाला म्हणू लक्षात घ्यावा, ज्या संख्येचा इकाई अंकाच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे सगळे विषम अंक आहे. काय 0 नाही, 1, 3, 5, 7, 9 या 5 अंकांपैकी जर कुठला एक अंक असेल तर ते संपूर्ण संख्या त्या ठिकाणी विषम संख्या ठरते. लक्षात ठेवा. मग आपण उदाहरणार्थामध्ये समजून घेऊ कुठली संख्या विषम आहे. लक्षात घ्या, आपल्याला माहिती शेवटचा अंक 1, 3, 5, 7, 9 पैकी कुठला एक अंक पाहिजे या ठिकाणी 3 आहे म्हणजे संख्या विषम आहे. इकडे 7 आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा विषम संख्या आहे. आता इकडे 0 आलेलं आहे, आपल्याला माहिती जर 0 असेल तर संख्या समसंख्या ठरते, परंतु आपल्याला या ठिकाणी विषम संख्या शोधावी लागणार म्हणून ही संख्या विषम नाही, सम आहे, ही विषम आहे. लक्षात ठेवा, एकदम सोपा आणि सरळ भाषेमध्ये. लक्षात घ्या, समसंख्या ज्या संख्येच्या इकाई अंक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी कुठला एक अंक असेल तिला आपण समसंख्या म्हणू. विषम संख्या ज्या संख्येचा इकाई अंक म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 पैकी कुठला एक अंक असेल त्याला आपण त्या ठिकाणी विषम संख्या म्हणून. लक्षात घ्या, संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपर नोट करा आणि वाचन सुद्धा करा. आपल्या वहीमधला पुढचा भाग ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे की प्राकृत संख्या आपण कोणाला म्हणतो, ज्या संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4 गिनती की संख्या कोई प्राकृत संख्या कहा जाता है. पूर्ण संख्या आपण कोणाला म्हणतो, ज्या संख्येच्या सुरुवातीला 0 पासून सुरुवात असेल आणि 1, 2, 3, 4 अशा प्रकारे असतील त्याला आपण पूर्ण संख्या म्हणू. पूर्णांक संख्या ज्या संख्या ऋण आणि धन या फॉर्ममध्ये असेल त्यांना आपण त्या ठिकाणी पूर्णांक संख्या म्हणू. यानंतर लक्षात घ्या, आपण एक भाग समजला सम आणि विषम. ज्या संख्येचा इकाई अंकाच्या स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी कुठलाही सम अंक असेल ती संपूर्ण संख्या समसंख्या ठरते. ज्या संख्येच्या इकाई अंकाच्या स्थानी जर कधी 1, 3, 5, 7, 9 असेल ती संपूर्ण संख्या विषम संख्या ठरते. मित्रांनो, यानंतर काही महत्त्वाचे भाग येते म्हणजे अभाज्य संख्या ज्याला आपण मराठीत मूळ संख्या म्हणतो, भाज्य संख्या ज्याला आपण मराठीमध्ये संयुक्त संख्या म्हणतो. या अभाज्य भाज्य म्हणजे मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि एक महत्त्वाचा परिमेय आणि अपरिमेय संख्या आपण स्पेशली पुढच्या भागामध्ये आपण समजणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ समजलेला असेल, आवडलेला असेल नक्की आपण त्या ठिकाणी खाली दिलेल्या लाईक करा, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आता लवकर आपण पुढचा भाग आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहे, म्हणून सर्वांनी या चॅनलला आपण नवीन असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.